नमस्कार मित्रांनो, मी रेशीम मित्र नवनाथ कुटे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. हे आपण बघितलं आहे, हॅचिंग आपली 100% झालेली आहे. आता आपल्याला याचं ब्रशिंग करायचं आहे. त्यासाठी आपल्याला पाला अगोदर तोडणे गरजेचं आहे. तुम्ही तुळशीचा पाला अशा पद्धतीनं शेंड्याचे 2 किंवा 3 पाने तोडायचं आहे. 2 किंवा 3 पाने तोडण्याचं उद्दिष्ट म्हणजे अशा पानामध्ये जास्त पाण्याचं प्रमाण असतं, ते अळ्यांसाठी योग्य असतं आणि त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी असतं. सुरुवातीला अळ्यांना प्रोटीनचं प्रमाण कमी लागतं आणि आर्द्रतेचं प्रमाण जास्त लागतं. म्हणून शेंड्याची अशा पद्धतीनं 1, 2 किंवा जास्तीत जास्त 3 पाने आपण तोडू शकतो. आता तुम्ही बघू शकता, हे पान तोडल्यानंतर याच्या मध्ये ह्या जो चीक निघतो हा ज्या लहान अळ्या असतात त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. या चिकाचं नाव व्हाईट लॅटेक्स असं आहे, जे की अळ्यांसाठी खूप उपयोगी असतं. आता अशी पाने तोडून आणल्यानंतर आपण या छोट्याशा चॉप कटरच्या मदतीनं ते जे पाने आहेत बारीक करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, पाने अशी योग्य पद्धतीने जुळवून आणि चॉप कटरच्या मदतीनं त्यांना बारीक बारीक कापून घ्यायचं आहे. परंतु हॅचिंगच्या वेळेस अळ्या खूप लहान असतात, त्यामुळे हा चॉप केलेला पाला आपण नंतर सुरीच्या सहाय्याने अजून बारीक कापून घ्यायचा आहे, जेणेकरून ज्या लहान अळ्या आहेत त्यांना त्यातला जो व्हाईट लॅटेक्स जो चीक असतो तो शोषता येईल. कारण अशा ह्या बारीक अळ्या ज्या असतात त्यांना सहसा पाने खाता येत नाही, तर त्या सुरुवातीला 1 किंवा 2 फिडिंगला या पानांमधला रस शोषत असतात. त्यामुळे तो पाला आपण चॉप कटरने कट केल्यानंतर सुरीने पुन्हा बारीक करून घ्यायचा आहे. आता ब्रशिंगची तयारी करताना आपण कोवळी पाने चॉप कटरने बारीक केलेली आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे, जे आपल्या हॅचिंग झालेले अळ्या आहेत त्याच्यावरती असं व्हाईट नेट जे आपण मार्केटमधून विकत घेतलेले असते ते अशी व्यवस्थित पद्धतीने पसरून द्यायची आहे. यानंतर आपण जो बारीक चॉप केलेला पाला आहे तो अशा पद्धतीने हळुवारपणे त्या नेटवरती टाकायचा आहे. आपण हा जो चॉप केलेला पाला आहे साधारणतः 2 तासामध्ये आपल्या ज्या अळ्या असतात त्या सर्वत्र वरती येतात आणि आपला पाला जो आहे तो खाण्यास सुरुवात करतात. अशा पद्धतीनं आपण जेवढ्या ट्रेवरती नेट टाकलेलं आहेत त्या सर्व ट्रेवरती अशा पद्धतीने चॉप केलेला पाला टाकायचा आहे. साधारणतः आपल्याला पाला टाकून 2 तास झालेले आहे. त्यानंतर आपण अशा पद्धतीनं त्या नेट उचलायच्या आहेत. त्या अगोदर बघून घ्यायचं आहे की सर्वच अळ्यावरती आलेल्या आहेत म्हणून. आणि ती व्हाईट नेट उचलल्यानंतर आपण ज्या ब्ल्यू ट्रेमध्ये पेपर टाकून ब्ल्यू ट्रे रेडी केलेले आहेत त्याच्यावरती त्या अळ्या आपण ठेवून अशा पद्धतीनं पंखाच्या मदतीनं नेटला जेवढ्या चिटकलेल्या अळ्या आहेत त्या आपण व्यवस्थित खाली पाडून घ्यायच्या आहे. प्रयत्न करायचा आहे की यामध्ये आपण साधारणतः पंखाचाच वापर करायचा आहे, जेणेकरून अळ्यांना काही इजा होणार नाही. सर्व ट्रे व्हाईट ट्रेमधून ब्ल्यू ट्रेमध्ये शिफ्ट झाल्यानंतर आणि अळ्या व्यवस्थित पंखाने झाडल्यानंतर आपण काय करायचे आहे, 50 DFLचे लगेचच आपण हाफ पोर्शन करायचं आहे. म्हणजे 25-25 DFLमध्ये त्याचं डिवायडेशन करायचं आहे. म्हणजे आपण जो व्हाईट ट्रेवरून ब्ल्यू ट्रेमध्ये शिफ्ट केला आहे त्याचे लगेचच आपण अशा पद्धतीनं पेपर लावून त्याचे 2 भाग करायचे आहेत आणि अर्धा भाग लगेचच दुसऱ्या ट्रेमध्ये शिफ्ट करायचा आहे.
जेणेकरून काय होणार आहे की लगेच स्पेसिंग अळ्यांना भेटणार आहे. आणि जे 25 DFL एका ट्रेमध्ये उरलेले आहेत ते अशा पद्धतीनं सुटसुटीत करून घ्यायचे आहेत. आणि कडेला पांगलेला जो पाला असेल किंवा अळ्या असतील ते व्यवस्थित पंखाच्या मदतीने गोळा करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने इथे ब्रशिंग झालेले आहे. म्हणजे तुमचे जे अंडे उरलेले आहेत ते व्हाईट ट्रेमध्येच उरलेले आहेत आणि आपण पूर्णतः अळ्या ह्या ब्ल्यू ट्रेमध्ये घेतलेल्या आहेत. संध्याकाळी आपण दुसरी फीडिंग देणार आहोत. तुम्हाला जर ब्रशिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ वेळेत भेटत जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र.